बाळूमामा रागाने उठले आणि म्हणाले, इतकी वर्ष दारोदार भटकताय, आता माझं ऐका. पुढे जे घडले ते पाहून सगळं गाव हादरलं. महाराष्ट्रातील सुरपल्ली हे छोटेसे गाव. या गावात बाळूमामा आपल्या बकऱ्यांसह नेहमी मुक्काम करत असत. गावाजवळच्या भाविश्री मंदिरासमोरच्या डोंगरावर रात्री बकऱ्यांचा विसावा होत असे. पण याच गावात राहत होते नारायण गणपत पाटील. त्यांचा आणि बाळूमामांचा खूप जिव्हाळ्याचा संबंध होता. नारायण पाटील मामांच्या बकऱ्यांना आपल्या शेतात मनसोक्त चरू देत असत. त्यामुळे मामा त्यांच्यावर फार प्रसन्न होते. एके दिवशी मामा नारायण पाटलांना म्हणाले, अरे नारायण, माझ्या बकऱ्यांची सेवा केलीस, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. तुला आणि तुझ्या घराला माझा आशीर्वाद आहे. काही दिवसानंतर नारायण पाटील मोठ्या संकटात सापडले होते. एका बाजूला भाऊबंदकीची भांडणे, तर दुसऱ्या बाजूला पत्नी शेवंताबाईंचे गंभीर आजारपण. पहिल्या मुलानंतर शेवंताबाईंच्या पोटात सह्यवेदना सुरू झाल्या होत्या. डॉक्टर, वैद्य, औषध, नवस यात्रा सगळे उपाय करून झाले, पण काहीच फरक पडत नव्हता. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली होती. शेवटी एक दिवस शेवंताबाई आणि त्यांची सासूबाई बाळूमामांच्याकडे आल्या.